स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आधारित असलेल्या या चित्रपटाला मराठीमध्ये आवाज देण्याचं भाग्य मला लाभलं. यासाठी मी खरोखर ऋणी आहे रणदीप आणि त्याच्या संपूर्ण टीमचा. जब मैंने पिक्चर मराठी में देखी तो मराठी भाषा में जो इमोशन है, जो भाव है और जो उसके अंदर एक स्ट्रेंथ है, वो मेरे ख्याल से सावरकर जी को ज़्यादा सूट करती है जाना कि हिंदी के अलावा. सर सेंटर सर सेंटरला पूर्ण डबिंगची जी धुरा सांभाळली ते आमचे पुरे सर आणि मराठीमध्ये आपल्या भारदस्त आवाजाने ज्यांनी ही व्यक्तिरेखा पडद्यावर आपल्या आवाजाद्वारे साकारली. प्लीज वेलकम करूया. इंट्रोडक्शनची गरजच नाहीये. ऑफकोर्स सर प्लीज या. अमित साटम यांना मी विनंती करतो त्यांनी प्लीज जॉईन करावा आम्हाला इथे. साटम सर. येस. मृणाल दत्त ज्यांनी मदनलाल धिंगराची भूमिका अत्यंत बखूबी साकारली, त्यांचं प्लीज इथे स्वागत. I would like to invite the special guest for the evening and want to thank you for his support for Mr. Savarkar, Dev Fadnavis Saab. इथे मी सर्वांना नम्र विनंती करतो की त्यांनी
या चित्रपटाबद्दल आणि त्याच्याबद्दल जो इम्पॅक्ट झाला आहे त्याबद्दल 2 शब्द बोलावे. माइक्स प्लीज. मुझे बहुत गर्व है अपने इस काम पे, जिसमें मैंने बहुत ही शिद्दत मेहनत से सावरकर जी का जो असली व्यक्तित्व था, उनकी जो देश की तरफ त्याग बलिदान, उनकी क्रांति थी, उसको मैं एक फिल्म में उतारूं. और मैं आपको गारंटी दे के बोल सकता हूं कि मुझे ये 2 घंटा 50 मिनट में भी मेरे बहुत कम पड़ गए. उनकी जीवनी इतनी बड़ी थी और इसके अंदर सभी ने, मेरी पूरे क्रू और कास्ट ने जो योगदान दिया है उसका मैं बहुत आभारी हूँ. सावरकर जी का जीवन भी कठिन था. सावरकर जी का आज भी उन पे जो लोग लांछना लगाते हैं, बिना पढ़े बिना लिखे बिना जाने, आज भी उनका ये बहुत कठिन समय उनके साथ हमेशा रहता है. मेरी पिक्चर बनाने में भी उसके साथ था, पर इस पिक्चर बनाने के ज़रिए से मैं वो कठिनाई लोगों को दिखा के उनके ऊपर जो एक प्रोपेगेंडा चलाया जाता है हर जगह पॉलिटिकली, उसको मैं साफ करना चाहता हूँ और लोगों को उनका असली जीवन दिखाना चाहता हूँ, ताकि वो जो प्रेरणा थे, जो मेरे लिए थे, पूरे देश के लिए थे, कैसे उनकी वो प्रेरणा हमसे छुपाई गई, वो मैं आप सबके सामने लेके आना चाहता हूँ. और मैं बहुत शुक्रगुजार हूँ फडणवीस साहब का कि उन्होंने आके हमारी हौसला अफजाई की. थैंक यू वेरी मच. और आज मराठी प्रीमियर की स्क्रीनिंग है, तो मैंने भी सोचा था कि मैं मराठी सीखूं और पिक्चर में बोलूं, पर इतने सारे मेरे पास काम थे एज ए डायरेक्टर राइटर कि मैं या मराठी सीखने लगा और उसकी प्रोनाउंसिएशन गलत आई बाकी मराठी एक्टर्स के सामने, तो वो बहुत ही वीक लगेगा, इसीलिए मैंने कोई कोशिश ही नहीं की. और दूसरा, पर जब मैंने पिक्चर मराठी में देखी तो मराठी भाषा में जो इमोशन है, जो भाव है और जो उसके अंदर एक स्ट्रेंथ है, वो मेरे ख्याल से सावरकर जी को ज़्यादा सूट करती है जाना कि हिंदी के अलावा. तो मैं चाहता हूँ कि आप सब ये मूवी एंजॉय करें और मराठी में एंजॉय करें, ताकि गांव खेड़े हर दादा दादी नाना नानी माँ बाप बच्चों सब तक ये पिक्चर मराठी में पहुंचे. थँक यू व्हेरी मच. नमस्कार. सगळ्यात आधी सर थँक्यू सो मच यायकरता, आणि तुम्ही सगळ्यांना पण थँक्यू, तुम्ही लोक आला. ही फिल्म ॲक्च्युली खूप खास आहे माझ्याकरता, कारण ही माझी पहिली अशी फिल्म आहे ज्याच्यात मी एक खूप मुख्य किरदार निभवते, आणि ज्याच्यात यमुनाबाईचा किरदार माझा आणि त्यांची बायको दाखवली वीर सावरकरांची. तो खूप काही शिकलं आहे करता करता आणि खूप काही शिकवलं आहे आणि मला. सो थँक्यू रणदीप फॉर द लवली फिल्म. आय थिंक हे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला माहीत पडेल की खरंच किती सुंदर फिल्म बनली आहे, आणि ही फिल्म ॲक्च्युली सगळ्यांना बघायला पाहिजे. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू. सुबोध सर. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आधारित असलेल्या या चित्रपटाला मराठीमध्ये आवाज देण्याचं भाग्य मला लाभलं, यासाठी मी खरोखर ऋणी आहे रणदीप आणि त्याच्या संपूर्ण टीमचा. याआधी सुधीर फडके यांनी वीर सावरकर या चित्रपटाची निर्मिती केली होती, आणि त्या चित्रपटात मी अतिशय एक छोटासा रोल केला होता. एका ब्रिटिश ऑफिसरचा रोल होता. मदनलाल धिंगरा जेव्हा कर्झन वायलीचा खून करायला जातात तेव्हा दारामध्ये एक ब्रिटिश ऑफिसर उभा असतो, तो मी असतो. आणि त्याच्यानंतर इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा या चित्रपटासाठी प्रत्यक्ष सावरकरांचा आवाज होण्याचं भाग्य मला लाभलं. मी पुन्हा एकदा रणदीपचे आभार मानतो. आणि वेडी माणसंच इतिहास घडवतात. स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात ही सगळी वेडीच माणसं होती ज्यांनी तो इतिहास घडवला, ज्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. कदाचित या पूर्ण स्वातंत्र्य लढ्यातलं स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांना कायम, आणि फक्त त्यांना नाही तर त्यांच्या कुटुंबियांनाही प्रचंड प्रमाणात उपेक्षा आणि अवहेलना भोगावी लागली. जन्मतात ते जिवंत असताना तर भोगावी लागलीच, पण गेल्यानंतर इतक्या वर्षांनी त्यांना भोगावी लागते. हे खरं तर भारतात राहणाऱ्या आपल्या सर्व नागरिकांचं दुर्दैव आहे की इतक्या मोठ्या भारताच्या सुपुत्राला आपण समजून घेऊ शकलो नाही. आणि त्याच्यासाठी हरियाणातला एक वेडा माणूस येतो आणि तो पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांना आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की माझ्या आणि माझ्या नंतरच्या सगळ्या जनरेशनचं भाग्य आहे. रणदीप पुन्हा एकदा इतका सुंदर चित्रपट बनवलास, त्याबद्दल आमच्या सर्व महाराष्ट्रीयन मराठी माणसांकडनं तुझ्या मनापासून आभार.
जय हिंद, जय महाराष्ट्र. मी खरं म्हणजे आज या ठिकाणी रणदीपचं अभिनंदन करण्याकरता आलो आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांना खऱ्या अर्थानं जी आमची नवीन पिढी आहे त्या पिढीपर्यंत त्यांचं सत्य हे पोचवण्याचं काम या सिनेमाच्या माध्यमातून रणदीप तुम्ही केलं, त्याबद्दल पहिले मी तुम्हाला धन्यवाद देतो. आय वुड लाईक टू से थँक्यू. रणदीप, अंकिता या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. थँक्यू सर, थँक्यू. आणि सुबोधजींचा स्वर म्हटल्यानंतर, आवाज म्हटल्यानंतर मला असं वाटतं की त्याला जो काही एक त्यातला दम आहे तो आपल्याला पाहायला मिळणारच आहे. पण ही गोष्ट देखील विलक्षण आहे की रणदीप हुडांना असं वाटावं की स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आपण सिनेमा तयार केला पाहिजे, आणि त्यांनी तो तयार केला. हिंदीमध्ये लोकांना तो प्रचंड आवडतोय आणि आज मराठीमध्ये हा सिनेमा लॉन्च होतोय. स्वातंत्र्यवीर सावरकर एक असं व्यक्तिमत्व आहे की आमच्या इतिहासाने ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त अन्याय केला, ज्याला आम्ही रिअल हिरो म्हणू शकतो, पण जाणीवपूर्वक ज्यांचं हिरोइझम हे समाजापुढे येऊ नये, कारण त्यांचं हिरोइझम जर समाजापुढे आलं तर अनेक तयार केलेले जे हिरोज आहेत त्यांची रेखा ही पुसली जाईल किंवा ती लहान होईल, आणि ते किती लहान लहान होते हे लोकांच्या लक्षात येईल. आणि म्हणून एक प्रकारचं वर्षानुवर्ष षडयंत्र करून स्वातंत्र्यवीर सावरकरांना उपेक्षित ठेवण्याचं काम झालं. आपल्याला कल्पना आहे की ते एकमेव असे क्रांतिकारी आहेत की ज्यांना 2 वेळची काळ्या पाण्याची शिक्षा झाली, आणि अशा काळ्या पाण्याच्या शिक्षेमध्येही जो व्यक्ती थकत नाही, जो व्यक्ती झुकत नाही आणि जो व्यक्ती घाबरत नाही, म्हणजे त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा व्हायच्या आधी तर हजारो क्रांतिकारी तयार केलेच, पण त्यानंतरही त्यांनी समाजामध्ये जी प्रेरणा तयार केली ती मला असं वाटतं महत्त्वाची आहे. आणि आजच्या परिभाषेत जर आपण बोलायचं झालं तर त्यांचं व्यक्तिमत्व हे 360 डिग्री आहे. एक अतिशय निडर क्रांतिकारी म्हणून आपण त्यांना बघितलेलं आहे की ज्यांनी हजारो क्रांतिकारकांना प्रेरणा देऊन भारतीय स्वातंत्र्य लढ्याला खऱ्या अर्थानं एक त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित करण्याचं काम त्यांनी केलं. त्याचवेळी एक साहित्यिक म्हणून देखील त्यांनी केलेलं काम हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्याहीपेक्षा एक समाज सुधारक म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या प्रकारे जाती प्रथेच्या विरुद्ध एक मोठं आंदोलन छेडलं, आणि एवढंच नव्हे तर त्यांचे जात्युच्छेदक निबंध जर आपण वाचले तर आपल्या लक्षात येतं की त्याचं संपूर्ण विश्लेषण हे कसं तयार झालं आणि याने आम्ही कसे गुलामगिरीत याच्यामुळे आम्ही गेलो, हे त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं किंवा त्यांची विज्ञाननिष्ठता जी होती, कुठल्याही गोष्टीला विज्ञानाच्या कसोटीवर त्या ठिकाणी तपासून पाहायचं, हा जो विचार त्यांनी आपल्याला दिला, मराठी भाषेला समृद्ध करण्याचं जे काम त्यांनी केलं, आज ज्याला प्रमाण भाषा म्हणतो त्यात अनेक महत्वाचे शब्द त्यांनी दिले. रणदीप जी, हम लोग जो महापौर शब्द यूज करते हैं ये सावरकर जी ने तैयार किया हुआ शब्द है. ऐसे कई शब्द है की जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तयार केले आहेत. आणि म्हणून एक असं व्यक्तिमत्व की अनन्वित अत्याचार सहन केल्यानंतरही त्यांच्यातलं तेज कमी झालं नाही, ते तेज वाढत गेलं. आणि स्वातंत्र्योत्तर काळातही त्यांना ज्या प्रकारचा एक प्रकारे मी छळच म्हणेन सहन करावा लागला, आणि आजही तो करावा लागतोय. आज सावरकर कुटुंबीय देखील या ठिकाणी आहे, पण आजही काही मूर्ख लोक
हे त्यांच्याबद्दल ज्या प्रकारे बोलतात, माझं त्या लोकांना एवढंच म्हणणं आहे, जास्त नाही, ज्या कोठरीमध्ये अंदमानला स्वातंत्र्यवीर सावरकर राहिले 24 तास, त्या कोठरीमध्ये तुम्ही राहून दाखवा, तर तुम्हाला सावरकरांचं नाव घेण्याचा अधिकार मिळेल. त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांना उत्तर हा सिनेमा निश्चितपणे देईल. आणि युवा पिढीला दुर्दैवाने, म्हणजे आम्ही सगळेच, इट इज आवर फेलियर की सावरकर माहिती आहे, पण ते तुटक तुटक माहिती आहेत, सलग सावरकर माहिती नाहीत. अर्थात सलग सावरकर हे 2 तास 50 मिनिटात दाखवणं इम्पॉसिबल आहे, इट इज ॲब्सोल्युटली इम्पॉसिबल. पण तुम्ही इम्पॅक्टफुली ते दाखवलं आणि मला विश्वास आहे, मी मगाशी देखील म्हणालो की आज आपल्या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक सांस्कृतिक पुनरुत्थानाचं पर्व सुरू झालेलं आहे. आणि जे जे खोटं आम्हाला सांगितलं होतं ते आता खोटं होतंय म्हणण्याची हिंमत आमच्या समाजात आली आहे. आणि खरं काय आहे ते बोलण्याची हिंमत देखील आमच्या समाजात आली आहे. आणि मला असं वाटतं की त्याच पर्वामध्ये हा सिनेमा या ठिकाणी रणदीपजी तुम्ही आणला, की तुमचं जेवढं अभिनंदन केलं पाहिजे तेवढं कमी आहे. वी ओड इज टू यू. हे एक प्रकारे आमच्या सगळ्यांवर तुमचं कर्ज आहे असं मी म्हणेन. आणि मी तुमचं खूप अभिनंदन करतो. आणि सगळ्यांना आज मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अपील करतो की सर्वांनी हा सिनेमा बघितला पाहिजे. आताच अमित आणि मी चर्चा करत होतो की आपण हा प्रयत्न केला पाहिजे की सर्व लोक या सिनेमापर्यंत पोचले पाहिजेत. त्यामुळे आम्ही तर हा प्रयत्न करूच, पण मला असं वाटतं की निश्चितपणे जसं जसं लोक पाहायला लागतील, मी आपल्याला सांगतो की हिंदी सिनेमा पाहिलेल्या प्रत्येक व्यक्तीची भावना होती की अतिशय सुंदर झाला, पाहिलाच पाहिजे, अतिशय प्रेरणादायी आहे. आणि आता मराठी त्याचं वर्जन आल्यामुळे मला आनंद आहे की मराठी माणसांपर्यंतही, अर्थात मराठी माणसांनी हिंदी सिनेमा पाहिलाच आहे, पण तरी मराठी सिनेमा निश्चितपणे गावागावापर्यंत तो पोचवण्याकरता आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. खरं म्हणजे आता आमचे सध्या निवडणुका वगैरे चाललेल्या आहेत, त्यामुळे आज कदाचित मी पूर्ण वेळ बसू शकणार नाही. माझी इच्छा आहे आज खरं म्हणजे हा सिनेमा पूर्ण पाहायची, पण आज मी तो पूर्ण वेळ पाहणार नाही. पण मी तुम्हाला निश्चित सांगतो की मध्ये एक दिवस वेळ काढून पूर्ण सिनेमा मी पाहील, कारण जोपर्यंत सिनेमा मी पूर्ण पाहत नाही तोपर्यंत माझ्या मनाला देखील हुरूर लागून राहील. आणि म्हणून तो निश्चितपणे मी पाहील. आणि आज मी सांगत नाही, पण आम्ही सगळे मिळून एक संकल्प सोडणार आहोत की किती लोकांपर्यंत सिनेमा पोचला पाहिजे, आणि तो संकल्प आम्ही निश्चितपणे पूर्ण करू. तेवढ्या लोकांना सिनेमा आम्ही दाखवूच, कारण हा केवळ एक सिनेमा नाही आहे, एक प्रेरणा देणारी अशा प्रकारची ही घटना आहे. आणि त्यामुळे ही प्रेरणा आपल्या समाजाला मिळालीच पाहिजे, हा प्रयत्न आम्ही करू. पुन्हा एकदा आपलं खूप खूप अभिनंदन आणि मला निमंत्रित केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. रणजित सावरकर, जे वीर सावरकरांचे नातू आहेत, ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना नम्र विनंती करतो इथे जॉईन करावं आम्हाला आणि आपण व्यक्त व्हावं. नमस्कार. एकच वाक्य बोलतो, सावरकर का इतिहास आज तक दबाने का प्रयास इतना हुआ है, मगर जो चीज़ दबाई जाती है उतनी ज़्यादा वो उछल के आती है. और आज इतिहास में सावरकर जानने का अवसर नए पीढ़ी को इस चित्रपट द्वारा जितना मिला है उतना आज तक नहीं मिला था. तो मेरी सबसे विनती, आप देखो, मगर ये चित्रपट आपके बच्चों को आपने दिखाना चाहिए. और रही बात, रणदीप जी ने 1 मैन शो इतने जूझे हैं इसके लिए, मतलब अपना वजन तो कम किया है तो सुना होगा, मगर उनके लिगमेंट्स भी टूटे हैं और बहुत मेहनत की है. तो ये अभी हमारा करते हुए उन्होंने चित्रपट बनाया है, इसको आगे लेके जाना ये हमारा काम है. धन्यवाद. और देवेंद्र जी ऐसा कहा कि मुझे पूरा विश्वास है कि एक वो तो पूरे देश के नेता भी है हमारे, तो वो इस चित्रपट को लेके जाने में बहुत सहयोग करेंगे. धन्यवाद. सगळ्यांचे खूप खूप आभार. थोड्याच वेळात आपण सिनेमा इथे सुरू करत आहोत. विशेष आभार मुंबई पोलीस, विशेष आभार सर्व पाहुण्यांचे आणि त्या सर्व कलावंतांचे आणि सर्व
इथे जी टीम आहे इव्हेंट्सची त्या सर्वांचे की त्यांचा हातभार या सिनेमाला